सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा है भाग 153. आता राणी जेवत होती तर रोहितनं तिच्या समोरचं त्याचं उष्ट ताट ओढूनच घेतलं आणि म्हणाला, अजिबात माझ्या उष्ट्या ताटात जेवायचं नाही, काय गरज नाही माझ्यावर प्रेम करायची, आणि निघून गेला. सोनम आणि जानकीनं तिला दुसऱ्या प्लेटमध्ये जेवायला सांगितलं आणि राणीला थोडं वाईटच वाटलं. त्याच्या उष्ट्या प्लेटमध्ये जेवू दिलं नाही याचा अर्थ रोहितनं तिचा हक्क हिसकावून घेतला असं तिला वाटलं आणि तिला नाराज बघितलं. आणि जानकी राणीला म्हणाली, राणी त्याला सांभाळून घे, आज थोडा इमोशनल झालाय. आणि राणी म्हणाली, आई फक्त सांभाळूनच नाही तर मला त्यांना समजून पण घ्यावं लागेल. आई किती महान विचाराचे आहेत होते आणि त्यांच्यापुढे मी खूप लहान आहे असं मला वाटतं. जानकी हसली आणि म्हणाली, बघ तुझेही विचार बदलले की नाही त्याच्याविषयी. राणी, अगं संसारात असंच असतं, जो नवरा कधी वाईट वाटतो तोच थोड्या वेळानं गोड वाटतो. सगळ्या परिस्थितीवर अवलंबून असतं बघ. परिस्थितीनुसार माणसाची मनस्थिती बदलत असते आणि त्याची काळजी घे. तू शहाणी आहेस मला माहीत आहे. आणि राणी हसून म्हणाली, हो. मग आता राणी जेवण करून बेडरूममध्ये आली आणि म्हणाली, सर तुम्ही का असं केलं? तुम्ही माझ्यासमोरून प्लेट का ओढली? आता तुमच्या प्लेटमध्ये खाण्याचाही हक्क नाही का मला? आता रोहित काहीच बोलत नव्हता. रोहित मोबाईलमध्ये बघायचा, पुस्तक वाचायचा, काहीही करायचा, पण तिच्याशी बोलत नव्हता. आणि राणीला करमेना आणि तिनं खूप प्रयत्न केला पण तो बोललाच नाही. आणि दोघेही एकमेकांकडे पाठ करून झोपले. मग सकाळ झाली आणि जानकीने विचारलं की रोहित बोलला का गं राणी तुझ्याशी? आणि राणी म्हणाली, नाही, ते अजून चिडलेलेच आहेत माझ्यावर. आणि बघा ना आई, बघता बघता बाजी कशी पलटली. काल तर मी नाराज होते त्यांच्यावर आणि आज सगळं पारडं त्यांच्या बाजूनं जड झालंय. आणि ते कसं काय माझ्यावर रुसून बसले मलाच कळलं नाही. आणि सरांनी ही गुगली कशी टाकली आणि रुसलेली मी, त्यांनी माझी मनधरणी करायच्या ऐवजी मी त्यांची मनधरणी कधी करायला लागले मला कळलं नाही. तसा रोशन हसला आणि म्हणाला, तो खूप हुशार आहे. तुझ्या चिडण्याला इथं काहीच अर्थ राहिला नाही. पण आता तो चिडलाय तर बघ ना त्याला किती भाव चढलाय. आणि राणी म्हणाली, आणि मला म्हणतात की तूच भाव खाते. पण भाऊजी आता काय करू? आणि रोशन रोहितच्या बेडरूममध्ये हळूच डोकवून बघत म्हणाला, तो झोपलाय. पण वहिनी एक गोष्ट सांगू का, तू ना त्याला प्रेमानं जिंकून घे. ओम शांती 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 असं म्हणून रोशनने डोळे झाकून हात जोडले आणि सगळे हसले. आणि इतक्यात सोनम म्हणाली, आई माझ्याकडे आयडिया आहे असं म्हणून तिनं जानकीच्या कानात काहीतरी सांगितलं. आणि इतक्यात रोहित आला आणि डायनिंग टेबलवर बसला. आज संडे होता आणि जानकीनं रोहितला सांगितलं की रोहित तू आणि राणी मॉलमध्ये जा आणि छोट्याशा बेबीसाठी खूप खरेदी करून या. तिच्या काही वस्तू संपल्या आहेत, नव्या वस्तू घ्याव्या लागणार आहेत. आणि राणी लगेच म्हणाली, हो आई मी जाते. आणि रोहित आता नाही म्हणू शकला नाही, कारण काम राहुलच्या बेबीचं होतं. आता दोघेही गाडीत बसले तरीही रोहित बोलत नव्हता आणि राणी त्याच्या दिशेनं हळूहळू हळूहळू सरकायची. रोहित अजून पलीकडे सरकायचा. राणी मुद्दाम त्याच्या अंगावर पडायची आणि खट्याळपणा करायची, चावटपणा करायची, पण तो तिच्याकडे बघतच नव्हता. आता राणीनं तो ऐकत नाही म्हणून पर्समधून एक कागद काढला आणि खिडकीतून फेकून दिला आणि अचानक ओरडली आणि म्हणाली, सर माझा मोबाईल पडला, गाडी थांबवा. तसं आता ड्रायव्हरही घाबरला, रोहितही घाबरला आणि गाडी थांबवली. आणि राणी हसायला लागली आणि म्हणाली, सर मोबाईल तर इथे आहे, तर कागद होता असं म्हणून तिनं त्याला डोळा मारला आणि खूप खूप हसायला लागली. आणि रोहितनं तिच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाला, बालिश बुद्धी. आणि राणी त्याला म्हणाली, सर मला आईस्क्रीम खायचं. आणि रोहित म्हणाला, मी काय आईस्क्रीम विकणारा वाटतोय का तुला? खायचं तर जा ना तिकडे. आणि राणी आता मुद्दाम त्याच्यासमोर आईस्क्रीम घेऊन खायची, जीभ चाटायची. तिला वाटायचं नेहमीसारखा तो नक्की तिला कोपऱ्यात घेईल आणि रोमॅन्स करेल, तिचे ओठ चाटून एकत्र आईस्क्रीम खाईल. पण कशाचं काय, रोहित कुमारनं तिच्याकडे बघितलंच नाही. आणि खट्याळ राणीनं मुद्दाम त्याच्या शर्टवर आईस्क्रीम लावलं जेणेकरून तो कोपऱ्यात जाईल.
आणि रोहितनं तिच्या हाताला पकडलं आणि रागातच म्हणाला, राणी, आगीशी खेळतेस बरं का. माकड चाळे बंद कर. एवढं लक्षात ठेव, तू आगीशी खेळतेस. मी शांत आहे तर तूही शांत राहा. आणि राणी म्हणाली, मग मी पण ज्वालामुखी आहे. रोहित म्हणाला, आपली उंची केवढी, आपण डायलॉग केवढे मारतोय हे बघ जरा. असं म्हणून त्यानं तिच्याकडे खूप रागात बघितलं आणि शर्ट पुसायला घेतलेला टिश्यू पेपर तिच्या हातात कोंबला आणि निघून गेला. आणि राणी हसायला लागली पाठीमागं. आणि मग स्वतःच्याच हातानं स्वतःचीही उंची मोजली आणि रोहितचीही उंची मोजली, हात उंच केला आणि हसायला लागली. आणि आपली उंची छोटी आहे असं म्हणून हसत होती. मग आता खरेदी करताना सॉक्स घेतले, स्वेटर घेतला, आणखीन बरंच काही छोटं छोटं घेतलं आणि ती रोहितला दाखवायची. सर हे किती छान आहे ना, सर हे किती क्यूट आहे ना. पण आता रोहितला ते सगळं त्याच्या बेबीसाठी घ्यावंसं वाटायचं. आणि आत्ताची शॉपिंगसुद्धा खूप छान झाली असती जर तो चिडला नसता तर. आणि आता रोहितनं एक बदकाचं किचन घेतलं छोट्याशा बेबीसाठी, छोटीशी टोपी पण, खुळखुळा पण घेतला. आणि हे सगळं घ्यावंसं वाटत होतं. आणि त्यानं राणीकडे बघितलं खूप आनंदानं आणि हरकून बघून, हे घेऊ का गं आपल्या बाळासाठी असं म्हणायला तो जाणार इतक्या तो जागेवर थांबला. आणि या मूर्ख मुलीशी बोलून काय उपयोग, ही तर 4 वर्षानं चान्स घेणार. म्हणून त्यानं ते सगळं तिथंच ठेवलं. खिशातलं क्रेडिट कार्ड तिच्या हातात ठेवलं आणि म्हणाला, बिल पे कर, आणि निघून गेला खाली. मग पुन्हा दोघे घरी आले. सगळी शॉपिंग घरी दाखवली, सगळ्यांना आवडली. आणि सोनम राणीला म्हणाली, ताई दादा बोलले का. आणि राणीनं ओटवाकडे केले आणि ठेंगा दाखवून म्हणाली, अजिबात नाही. कुठे ते तिच्या मागे राणी राणी करत फिरणारे रोहित कुमार आणि कुठे हे अँग्री रोहित कुमार. आणि राणीला रोहित म्हणाला, आई भूक लागली, जेवण वाढ. सोनम म्हणाली, मी वाढते ना दोघांनाही. आणि सोनमने त्याला जेवण वाढलं. आणि रोहित म्हणाला, मी हात धुवून आलो. म्हणून तो हात धुवायला गेला, इतक्यात राणी आली आणि त्याच्याच प्लेटमध्ये खायला बसली. तो आला आणि चिडला आणि म्हणाला, ही माझी प्लेट आहे, तू का बसली खायला, दुसरी घे. आणि राणी म्हणाली, मला भूक लागली आहे आणि या प्लेटवर तुमचं नाव लिहिलं आहे का, ही तर माझी प्लेट आहे. सोनम यानं दुसरं वाढगं. आणि या ना सर, बसा. असं म्हणून तिनं त्याला खुर्ची दिली. आणि रोहितनं त्याची प्लेट घेतली आणि रागात सोफ्यावर जाऊन नॉनसेन्स म्हणून खायला बसला. आणि आता काही केल्या तो ऐकतच नव्हता. पण पुन्हा त्यांची क्यूट टॉम अँड जेरीवाली फायटिंग ऐकायला खूप मजा येत होती अख्ख्या घराला. आणि रोहित राणी असे छान दिसतात असं सगळ्यांना वाटलं. आणि मग झोपताना ती त्याच्याजवळ गेली आणि त्यानं तिला दूर ढकललं आणि झोपायला लागला. इतक्यात राणीनं त्याच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि झोपली. आणि म्हणाली, आज मला इथेच झोपायचं आहे. सर बोला ना माझ्याशी, किती दिवस झालं तुमचा आवाज नाही ऐकला. युअर व्हॉइस इज माय फेवरेट साऊंड. तुमचा आवाज ऐकल्याशिवाय करमत नाही. आणि तरीही रोहित काहीच नाही म्हणाला. पुन्हा तिला ढकलून दिली आणि पाठ करून झोपला. राणीनं त्याला मिठी मारली आणि रोहित खूप चिडला आणि म्हणाला, राणी स्टे अवे फ्रॉम मी. तुला काही करायचं ते कर. एक मित्र नाही 1000 मित्र कर, पण मला बोलू नकोस. मी सांगितलं तर तुला ऐकू वाटत नाही ना, मग मलाही तुझ्याशी बोलायचं नाही असं म्हणून तो चिडला. आणि राणीनं आता नाराज होऊन त्याला सोडलं. मग सोमवारी रोहित पुन्हा ऑफिसला गेला. टिंगूला सांगून प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तो असं एक संस्था खोलतोय जी सगळ्यांना मदत करेल. आणि त्याची सुरुवात दिवाळीपासून होईल, कारण दिवाळी जवळ येते अशा आशयाची बातमी. आणि रोहितचं कौतुक टी व्हीवर झळकत होतं. आणि पुन्हा ते सगळं बघितलं आणि ना करतेपणाचा पुतळा असलेल्या संग्रामचं डोकं फिरलं. आणि संग्राम चिडला आणि हा तर काय काय करायला लागलाय, लोकांच्या गळ्यातला ताईत व्हायला लागलाय. मग मला असं का सुचत नाही असं तो म्हणाला. इतक्यात त्याची बायको त्याच्यासाठी त्यानं मागितलं म्हणून चहा घेऊन आली आणि म्हणाली, चहा घ्या. आणि तो म्हणाला, ओथ तुझ्याच नरड्यात, नाहीतर त्या रोहित सूर्यवंशीच्या अंगावर नेऊन ओथ, मला नको चहा. मग तिनं तिच्या सासऱ्याला चहा दिला आणि त्याचे वडील तिथंच बसून बातम्या बघत होते आणि म्हणाले, तिच्यावर कशाला राग काढतो, तुझी लढाई तू लढ, तिच्या पोटात फक्त एक मूल दे. आणि संग्राम म्हणाला, आणखीन काय करू, मूल देऊ, अजून काय काय करू, म्हणजे मूल मिळालं की तुम्ही मला विचारणारच नाही. मी इतका लढतोय, सारखा हातपाय मोडून घेतोय, तरी अजून लढू का. त्याचा बाप म्हणाला, नुसतं लढून काय उपयोग, डोकं लढवलं पाहिजे, ते तर तू करतच नाही. संग्राम चिडला आणि मला त्या रोहितसारखं मला का सुचत नाही, त्याला मी काय करू. त्याचा बाप म्हणाला, यासाठी लोकात जायचं असतं, मिसळायचं असतं, तू फक्त घरातच बसतो खुडूक कोंबडीसारखा आणि इथूनच सगळं करतोस. आणि आता संग्रामसुद्धा त्याच्या बापाला म्हणाला, आबा मी पण बोलू का.
रोहित हुशार आहे कारण त्याचा बाप हुशार आहे आणि मी हुशार नाही. मला काही सुचत नाही. याचा अर्थ काय होतो की तुम्हालाच काही येत नाही. मल्हारराव सूर्यवंशी तुमचे समवयस्क आहेत ना, मग त्यांनी इतकं साम्राज्य उभं केलं आणि तुम्ही काय करून बसलात? कुठे एखादी पतपेढी, कुठं दूध डेअरी आणि फार्म हाऊस एवढ्यावरच तुम्ही थांबला. आणि त्याचा बाप मला, अरे त्या मल्हारनं मला पुढं जाऊ दिलंच नाही तर मी काय करू? आणि तू मला बोलतोस का? मला वाटलं होतं मुलगा झाल्यावर काहीतरी करेल, माझ्या अपमानाचा बदला घेईल, पण तू तर निघाला नाकारता. आणि दोघेही एकमेकांवरच ओरडत होते, चिडत होते, पण दोन्हीही मूर्खांना माहीत नव्हतं की ते एकाच खाणीतले कोळसे आहेत. बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा. रोहितचं मात्र सगळीकडे भरपूर कौतुक सुरू होतं. राणी ते ऐकत होती. त्याला कॉंग्रॅच्युलेशन करायचं होतं, त्याचं कौतुक करायचं होतं, पण हट्टी जमदग्नी बोलायचं नाव घेत नव्हता. आणि मग पुन्हा पियेला बोलवून घेतला संग्रामनं आणि मेघनाला फोन करून विचारलं की तुझी हालचाल कुठपर्यंत सुरू आहे. ती हसली आणि म्हणाली, तसं तर माझं काम सुरू आहे, पण मी आता असं ठरवलं की कुणालाही सांगायचं नाही, नाहीतर उगीचच बोबाटा होतो आणि आपला प्लॅन फसतो. झाकली मूठ 1.25 लाखाची, समजलं का? संग्राम रागात म्हणाला, नाही समजलं, सांग पटकन तू काय करतेस? आणि मेघनानं तिच्याकडे हाताच्या मुठी आवळल्या आणि म्हणाली, या बिंडोकला तर कधीच काही समजत नाही. आणि ती म्हणाली, हे बघा माझं काम चाललेलं आहे, तुम्ही मध्ये मध्ये करू नका, यावेळी आपण तोंड घशी पडणार. आणि संग्राम म्हणाला, त्याची पेपरमध्ये जाहिरातबाजी वगैरे करायची असेल तर सांग, सूर्यवंशींची चांगली बेअब्रू होऊ दे. तसा पिये म्हणाला, नाही साहेब, आता आपण त्याची जाहीर बेअब्रू करायची नाही, तर आतल्या आत काय होतंय ते होऊ द्यायचं आणि ही आग लावायची आणि धुपत ठेवायची आणि कधी ना कधी त्याचा भडका होणारच. मेघना म्हणाली, अगदी बरोबर, मी तुमच्याशी सहमत आहे. अंतर्गत कलह वाढवायचा त्याच्या घरात आणि त्याचाच विस्फोट होणार एक दिवशी आणि रोहित राणीचा संसार उद्ध्वस्त. आणि संग्राम दात ओठ खात म्हणाला, काय करायचं ते करा, पण मला आता हे सहन होत नाही. रोहित सूर्यवंशीला असं नाही तर तसा पण बदनाम करून त्याचं नामोहरण करायचंच आहे मला. आता जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ते हे असं. संग्राम तसाच होता. त्यानं आणखीन एका व्यक्तीला फोन केला आणि म्हणाला, सूर्यवंशीच्या ऑफिसवर जायचं, त्याचं डोकं फिरेल आणि तो बिथरेल असं काहीतरी करा. त्यानं तुला हाणलंच पाहिजे. गरम डोकं आहे, तरुण रक्त आहे, लगेच उसळणार आणि आपल्याला पाहिजे ते करणार तो. आणि मग तू लगेच मीडियामध्ये जा आणि त्याला बदनाम कर आणि त्याची पक्षश्रेष्ठी नक्कीच त्याची दखल घेतील आणि त्याची राजकीय प्रतिष्ठा ढासळेल. आणि फोन ठेवल्यानंतर मेघना इकडे म्हणाली, मला बाकी काही नको, फक्त आणि फक्त रोहितची उबदार मिठी हवी आणि त्याच्या डोळ्यातलं डॅशिंग प्रेम. राणी बाजूला झाली की फक्त मी त्याच्यासोबत लग्न व्हावं, मग मी आहे आणि तो आहे. एकदा त्याची मी जर बायको झाली नाही तर कधीच त्याला दूर जाऊ देणार नाही. मग आता संध्याकाळ झाली. रोहित थोडा ड्रिंक करून आला होता आणि आतमध्ये आल्याच थोडासा लटपटला. इतक्यात राणीने त्याला पकडलं आणि म्हणाली, अहो हळू. आणि त्यानं आधारासाठी तिच्या कमरेत हात घातला आणि नशेत तिची कंबर दाबली. तसं राणीला कसं तरीच झालं. 4 रात्रीनंतर आज हा होणारा त्याचा रोमॅन्टिक स्पर्श होता आणि राणी खूप शहारली आणि तिनं डोळे मिटून घेतले आणि गालात थोडीशी नाजूक हसली. आणि रोहित पुन्हा बेडवर बसला. राणी तशीच त्याच्या अंगावर कलली. आता त्याच्या तोंडाजवळ राणीचं तोंड होतं आणि तो नशिल्या डोळ्यांनी तिच्याकडं बघायचा. कधी तिच्या टी-शर्टमधून दिसणाऱ्या छातीकडे बघायचा, आतमध्ये हळूच डोकवायचा आणि पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे बघायचा. आणि त्याच्या नजरेनं शहारून राणी आणखीन लाजायची. आता तो काहीच बोलेना म्हणून ती हळूच म्हणाली, सर डोकं दुखते का, मी चेपून देऊ? आणि रोहित म्हणाला, नको. राणी म्हणाली, मग झोपा. आणि रोहित म्हणाला, नाही, झोप नाही येत. मग राणी हळूच म्हणाली, मग काय पाहिजे? आणि रोहित म्हणाला, तू पाहिजेस. बायको आहेस ना माझी, मग फक्त बायको पाहिजे, मला तू पाहिजेस. असं म्हणून त्यानं तिचे केस पकडले आणि आणखीन जवळ ओढली. तसं दुखलं राणीला, तरीसुद्धा हसली आणि म्हणाली, मग घ्या, मी कधी नाही म्हटलंय. आणि रोहितनं तिचे केस सोडले आणि तिला म्हणाला, ड्रेस चेंज कर, मला तुला नवीन लुकमध्ये बघायचे आहे. आता याच्या मनात आणखीन काय काय करायचं आहे आणि तो राणीला कसा कसा नाचवणार होता कुणास ठाऊक असं तिला वाटलं. आणि तिनं गेल्या वर्षीपासून जपून ठेवले ते सगळे शॉर्ट, सेक्सी, नाईट गाऊन सगळे ड्रेस काढले आणि ती रोहितला ड्रेस दाखवायची आणि रोहित म्हणायचा, हा नको, दुसरा काढ, तो नको, दुसरा घे. आणि राणी तो ड्रेस फेकून द्यायची, दुसरा घ्यायची आणि त्याला ड्रेस दाखवायची घालून आणि तो म्हणायचा, हा नको, दुसरा घाल. आणि अशातच खूप रात्र व्हायला लागली आणि त्याचं समाधान होईपर्यंत ती ड्रेस चेंज करत होती. हा घाल, तो काढ, तो काढ, हा घाल. आणि
या लहरी नवऱ्याचा राणी मूड सांभाळत होती आणि ती सगळं करत होती. त्याला जर नकार दिला तर तो काय करेल कुणास ठाऊक. आणि 7-8 ड्रेस ट्राय केले राणीनं स्वतःवर आणि त्यानं एकाच रात्री आणि 1 तासाच्या आत राणीला सगळ्या ड्रेसमध्ये बघितली आणि त्याचं मन भरलं. त्यानं शेवटी आहे तो ड्रेसही काढायला लावला आणि तिला जाऊन घट्ट मिठी मारली. राणी पुन्हा शहारली आणि हसून म्हणाली, एकही ड्रेस जर अंगावर ठेवायचा नव्हता तर इतके सगळे ड्रेस कशाला ट्राय करायला लावले? सर तुम्ही ना बुद्धू आहात, असं अल्लड राणी म्हणाली नेहमीसारखीच आणि सर्किट रोहितनं तिला दूर ढकलली आणि मला गो टू हेल, चल निघ इथून. नवऱ्याला अशी बोलतेस? पण एक लक्षात ठेव, माझ्या विरोधात गेलीस तर तुझी खांडोळी खांडोळी करून टाकीन, तुझी आणि त्याची सुद्धा. तुला बोलायचं ना त्याच्याशी तर बोल, पण जर मला काही चुकीचं सापडलं तर मात्र. रोहित सूर्यवंशी म्हणतात मला, रोहित उर्फ ज्वालामुखी. असं म्हणून रोहितनं त्याचे नशिले डोळे, लालभडक झालेले डोळे तिच्यावर रोखले आणि तिच्या अंगावर शहारा येण्याऐवजी भीतीने सरकन काटा उमटला आणि अरे देवा, राणीला तर रडायलाच आलं. तिचा तर खूप छान मूड बनला होता आणि राणी म्हणाली, सर सॉरी सर प्लीज. पण तरीही त्यानं ऐकलं नाही आणि जाऊन झोपला. आणि राणी बिचारी रडत रडत त्याच्या पाठीकडे बघत झोपली. आणि मग आता दुसऱ्या दिवशी नाश्ता केला आणि रोहित निघाला बाहेर आणि तो नाश्ता करून तयार व्हायला गेला. राणी कॉलेजमध्ये जाणार होती आणि राणीला जानकी म्हणाली, राणी मेघनाला जरा बोलवून घेतेस का? मला तिच्याशी बोलायचं आहे. कॉलेजमध्ये गेल्यावर निरोप दे किंवा फोन कर आणि कॉलेज नंतर ये म्हणावं. आणि राणी म्हणाली, पण आई तुम्ही त्यांच्याशी बोललात तर सरांना आवडेल का? जानकी म्हणाली, राणी पहिली गोष्ट त्याला तू अहो म्हण, आता तो तुझा प्रोफेसरही नाही, काय सरसर लावला आहे. आणि राणी लगेच म्हणाली, सॉरी आई, अहो लक्षातून जातं, पण यांना आवडेल का तुम्ही मॅडमकडे चौकशी केलेली आणि मीच सांगितलं असं म्हणतील. जानकी म्हणाली, त्याला काय सांगायचं ते मी बघेन, तू फक्त तिला माझा निरोप दे. मग राणी म्हणाली, ठीक आहे. आणि आता रोहित पटकन जाऊन गाडीत बसला तशी राणी पळत पळत गेली आणि त्याच्या शेजारी दुसऱ्या बाजूनं बसली. आणि रोहित म्हणाला, तू इथे कशाला आलीस, खाली उतर. राणी म्हणाली, असं काय करता, आता मला सोडा ना कॉलेजला आणि घ्यायला सुद्धा या. रोहित म्हणाला, मला वेळ नाही. राणी म्हणाली, अहो असं काय करता हो, त्या दिवशी कसे घ्यायला आला होता वेळात वेळ काढून. मग आता मी स्वतः होऊन म्हणते ना या, आणि तुमच्याच गाडीतून कॉलेजला जाणार. हवं तर हा माझा पत्नी हट्ट आहे असं समजा. आता रोहित वैतागला आणि स्वतःच खाली उतरला आणि ड्रायव्हरला म्हणाला, तुम्ही मॅडमना कॉलेजला सोडा, मी जातो दुसरी कार घेऊन. आणि अरे देवा, ड्रायव्हर राणीला घेऊन गेला आणि राणी गाडीच्या काचा खाली करून मागे थांबलेल्या रोहितकडे बघायला लागली. आणि तो किती हट्टी आहे ना, कट्टर रोहित कुमार, कधीच माफ करतील कुणास ठाऊक असं तिला वाटलं. मग तिची चूक तरी काय होती? काहीच नाही, सगळी चूक त्याचीच होती आणि तेच नखरे करतात असं राणी म्हणायला लागली. मग कॉलेजमध्ये गेल्यावर मेघनाचा क्लास संपला आणि ती बाहेर निघाली तशी राणी बाहेर आली आणि राणी म्हणाली, मॅडम थांबा. मेघना म्हणाली, काय झालं? आणि मला तुझे डाऊट क्लिअर करायला वेळ नाही, समजलं? राणी म्हणाली, मी डाऊट क्लिअर करायला नाही आले तर तुम्हाला निरोप द्यायला आले. मेघना म्हणाली, निरोप? कसला निरोप? आणि राणी म्हणाली, तुम्ही त्या दिवशी आम्हा दोघांनाही बोलवलं ना डिनरसाठी, तसंच आता तुम्हालाही आमच्या घरी निमंत्रण द्यायला आले आहे मी. मेघना मॅडम, आईंनी बोलवले तुम्हाला. आणि हे ऐकलं तसं मेघना घाबरली आणि म्हणाली, का? कशासाठी? राणी, तू माझ्याविषयी काही त्यांना सांगितलंस का उलटसुलट? आणि राणी म्हणाली, खरं बोलायचं तर हो, मी सगळं खरं खरं सांगितलेलं आहे. आणि आई, रोहित सरांवरती सुद्धा चिडल्यात. तुम्ही या, पुढचं त्या तुमच्याशी बोलतील असं म्हणून राणी निघून गेली. मेघनाला टेन्शन आलं. तिनं लगेच रोहितला फोन केला आणि म्हणाली, सर अहो, जानकी मॅडमनी मला बोलवलं कशासाठी? सर बघा बरं का, तुम्ही जे काही सांगितलं तेच मी केलं. आता जर मॅडम मला ओरडल्या तर, मला त्यांनी कॉलेजमधून काढून टाकलं तर? सर मी बेरोजगार होईल. आणि रोहित म्हणाला, मॅडम काळजी करू नका, असं काहीही होणार नाही. आणि मेघना म्हणाली, पण झालं तर? आणि रोहित म्हणाला, जर तसं झालं तर मी तुम्हाला दुसरीकडे नोकरी देईन, पण शक्यतो तसं होणार नाही. तुम्ही आईशी जाऊन बोला, मी तिला सांगतो काय सांगायचं. आणि मग मेघना घाबरत घाबरतच दुपारी जानकीच्या घरी गेली. सोनमने तिच्यासाठी दरवाजा उघडला आणि तिच्या बसण्यासाठी वगैरे सांगितलं. आणि मग जानकी आली आणि म्हणाली, तुझं नाव मेघना आहे का? आणि मेघना घाबरत म्हणाली, मॅडम आपण भेटलो होतो पाठीमागे, मी तुमच्या घरीसुद्धा आले होते तुम्हाला निमंत्रण द्यायला. आणि जानकी म्हणाली, अरे हो आठवलं. आणि रोहित आणि तू एकमेकांना किती ओळखता?
आणि आता मेघनाला तर वाटलं की जानकी जशी एखाद्या सुनेची परीक्षा घेते किंवा इंटरव्ह्यू घेते, तसंच मेघनाचा इंटरव्ह्यू घेते आणि जानकीवर इम्प्रेशन पाडण्याचा हाच चांगला चान्स आहे. आणि मेघना खूप गोड बोलायला लागली आणि सगळीकडून तिची बाजू समजावून सांगायची आणि आपण किती समजूतदार आहोत हेही सांगायची. राणी आता तिच्या बेडरूममधून ते ऐकत होती, कारण जानकीनं सांगितलं होतं की तू बाहेर येऊ नकोस राणी. आणि राणी म्हणायची, इकडे खूपच गोड बोली आहे ही, किती गोड गोड बोलते आईंना. आणि मग शेवटी मेघना म्हणाली, मॅडम तुम्ही सरांना विचारू शकता, त्यांनी सांगितलं म्हणून मी हे केलं. शेवटी घराण्याच्या आबरूचा प्रश्न आहे असं त्यांनाही वाटतं. त्यांचंही काही चुकलं असेल तर मला वाटत नाही. आणि राणीही लहान आहे, तशीही ती समजदार आहे. मी सरांना म्हणाले की राणीला काही सांगायची गरज नाही, पण आता तुम्हाला माहीत आहे सर किती हट्टी आहेत आणि आम्ही नोकर माणसं मॅडम, ते सांगेल तेच करणार ना. आणि जानकी म्हणाली, ठीक आहे तू जा. आणि मेघना हसत हसत निघून गेली. आणि रोहित संध्याकाळी आल्यानंतर जेवण केलं. आणि आई, आज तू मॅडमना बोलवलं होतं का? काही गरज होती का? आपल्या घरातले वाद बाहेरच्यांना कशाला कळू द्यायचे? असं म्हणाला. आणि राहुल म्हणाला, रोहित सुरुवात तू केली, तू बाहेरच्या माणसांना तुझ्या बायकोवर नजर ठेवायला सांगितली, हे योग्य आहे का? आता राहुल बोलला म्हटल्यावर रोहितही गप्प बसला आणि गुपचूप जेवण करून झोपायला गेला. आजही तो तिच्याशी बोलत नव्हता. इतर वेळी तिच्याशिवाय न राहणारा रोहित तर आता सलग 4 दिवस झालं तिच्याशी बोलत नव्हता. आणि ती म्हणत होती ना, तुम्ही माझ्या शरीरासोबत खेळता, म्हणून तो तिच्यापासून दूर राहत होता. राणी प्रयत्न करून करून थकली होती आणि आज रात्री तिनं त्याच्याजवळ जाण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. आणि तो आज व्यवस्थित होता, पिला वगैरे नव्हता. मग राणी गुपचूप जाऊन त्याच्या शेजारी झोपली. आणि राणी गाढ झोपेत असताना तिच्यासोबत बरंच काही झालंय असं तिला वाटत होतं, पण तिचा डोळा उघडत नव्हता. फक्त गोड गोड फिलिंग यायची. आणि जिथे जिथे रोहित कुस्करायचा तिथं तिथं तिचं शरीर उंचावून त्याच्या हातात द्यायची आणि त्याला प्रतिसाद देत होती. आणि डोळे बंद, तो मात्र तिला हवा तसा त्रास द्यायचा. रोहित तिची कंबर दाबायचा, तिला किस करायचा, तिचे ओठ चावायचा, लो बाईट करायचा. तसतसं राणी आणखीन उत्तेजित व्हायची आणि मादकपणे तिच्या शरीराची हालचाल करायची. आणि या रूपातली राणी त्याला फार आवडली. आणि त्यानं शेवटी चोरटा रोमॅन्स तिच्यासोबत केलाच आणि झोपला. आणि झोपेत असलेली राणीसुद्धा लगेच झोपली. आणि पहाटे पहाटे राणी डोळा उघडून बघते तर ती पूर्ण विवस्त्र अवस्थेत होती आणि विवस्त्र अवस्थेत असलेल्या रोहितच्याच मिठीत होती. आणि राणीला तर खूप खूप लाज वाटली. तिने त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तर तो झोपलेला होता, पण मिठी मात्र घट्ट होती राणीभोवतीची. आणि तिनं पुन्हा त्याच्या गालाचे, ओठांचे, कपाळाचे खूप खूप किस घेतले आणि घट्ट मिठी मारून झोपली. आणि तिच्या प्रेमाला आता भरती आल्यासारखं झालं होतं. किती त्याच्यावर प्रेम करू आणि किती नाही असं झालं होतं तिला. आणि मग रात्रीची ती सगळी छेडछाड तिला आठवली. सगळं गोड गोड वाटायला लागलं आणि त्यानं झिडकारल्यावर काहीच गोड वाटत नाही असंही तिला जाणवलं. मग राणी उठली आणि तो झोपला. आणि मग सकाळी किचनच्या बेसिनचा पाईप काढला होता आणि तो चेंज करण्यासाठी माणूस बोलवला. आणि तोपर्यंत किचनमध्ये भांडी धुता येईनात. पण आता माणूस कधी यायचा म्हणून हरहुन्नरी राणीनं स्वतःच चेंज करायचं ठरवलं. आणि घरातली मुलं पुरुष काम करत नाहीत, ती कामं राणी करायची, म्हणून जानकीला तिचं कौतुक वाटायचं. गॅसच्या टाक्या उचल, हे कर ते कर, सगळं करायची. आणि राणी म्हणाली, सोनम इथं कोणालाही हात धुवू देऊ नकोस, मी दुसरी पाईप घेऊन आले. असं म्हणून राणी स्टोर रूममध्ये गेली एक्स्ट्रा पाईप आणायला. आणि आता हे रोहितनं ऐकलं आणि काल त्याच्या प्लेटमध्ये ती जेवायला बसली ना, म्हणून आता गेला आणि मुद्दाम त्याच बेसिनला हात धुतला आणि सगळं पाणी बदा 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 सांडलं. आणि सगळे हसले आणि म्हणाले, रोहित अरे काय करतो? पण रोहित म्हणाला, गप्प बसायचं, ती माझी टांग खेचते तेव्हा कोणी बोलतं का? एन्जॉय करताना सगळे, मग आता कोणीच काही बोलायचं नाही. आता सगळे गप्प बसले. मग राणी आली, म्हणाली, हे काय? मी म्हणाले होते ना कोणी हात धुवायचं नाही, तर कोणी धुतला? आई. आणि सगळेच गप्प होते. आणि रोहित म्हणाला, आता आम्हाला काय माहीत कोणी हात धुतला? बहुतेक भूत आलं असेल एखादं, ज्याला तू खूप पिडलं होतंस. असं म्हणून रोहित खायला लागला आणि सगळे हसत होते. आणि राणी म्हणाली, म्हणजे तुम्ही हे सगळं केलं ना? आणि रोहितनं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, ना 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 हो मीच केलं, बोल काय करशील? राणी आता हसत होती आणि पाणी पुसत होती. आणि रागात का होईना पण रोहित कुमार बोलले म्हणून तिलाही थोडं हसायला आलं.
आणि म्हणतात ना, दुभत्या गाईच्या लाता गोड, तसं झालं होतं राणी आणि रोहितचं. मग रोहित आता ऑफिसला गेला आणि राणी लवकर घरी आली आज. आणि टिंगूला फोन करून म्हणाली, भाऊजी हे ऑफिसमध्ये आहेत ना, मग मी यांच्यासाठी टिफिन घेऊन येते, तुम्ही यांना काही सांगू नका आणि ऑफिसमधून हलवून देऊ नका. टिंगू म्हणाला, ओके या. तसाही आज दिवसभर तो इथेच आहे. आणि राणीनं त्याला सरप्राईज देण्यासाठी टिफिन भरला आणि निघाली की ऑफिसला. आणि आज यांच्यासोबत जेवण करायचं आणि सगळं भांडण मिटवून टाकायचं असं तिनं ठरवलं. पण आता त्याचवेळी मेघना मॅडमसुद्धा काहीतरी काम काढून रोहितच्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या. आणि नेमकी राणी तिथं पोहोचली आणि मेघना राणीच्या आधी आतमध्ये शिरली होती आणि तिथून निघायचं नाव घेईना. आणि आज मला सर कॉफी प्यायचीच आहे असं म्हणाली. आणि कुठेही ज्या नादी लागता म्हणून तिला कटवण्यासाठी रोहितनं ही कॉफी मागवली. आणि आता राणीसाठी तो जितका कासावीस होतो तितका माझ्यासाठी होतोय का हे बघण्यासाठी मेघना त्याची नजर चुकवून स्वतःच्याच अंगावर साडीवर मेघनानं गरम गरम कॉफी सांडून घेतली आणि खूप ओरडायला लागली. तसा रोहित पटकन उठला आणि तिच्याजवळ गेला. तिची साडी झटकून तिचा पदर झटकू लागला. हातालाही भाजलं होतं म्हणून तिचा हातही हातात घेतला आणि फुंकर मारायला लागला. आता त्याच्या मनात काहीच नव्हतं, फक्त तिची मदत करावी हा हेतू होता. पण आता राणीनं खाली येऊन मेघनाची स्कूटी बघितली आणि तिला संशय आला आणि ती पळतच वर आली. आणि तिनं केबिनचा दरवाजा उघडला तर तिला तिच्याकडे पाठ असलेली मेघना दिसली आणि तिच्या आड रोहित होता. आणि या दोघांचीही तोंड एकमेकांच्या आड होती आणि नक्कीच त्यांचा किस चालला आहे असं चित्र दिसायचं. आणि राणी प्रचंड हादरली. तिच्या हातातून तो टिफिनचा बॉक्स खाली पडला आणि दोघांनी तिच्याकडे बघितलं. आणि राणीला अशी अचानक बघितली आणि रोहित घाबरला, कारण त्यावेळी मेघनाचे हात त्याच्या हातातच होते आणि राणी त्या दोघांच्याही हाताकडे बघत होती. आणि रोहितनं पटकन हात सोडला. आणि मेघनाला मात्र मनातून खूप आनंद होत होता आणि म्हणाली, अरे वा, हा तर खूप गोल्डन चान्स लागला की. आणि आता राणी काय करते, घर सोडून जाते की आत्महत्या करते, आम्हाला या अवस्थेत बघून हेच मला बघायचं आहे. राणीच्या डोळ्यातून आता रागानं अश्रू वाहत होते आणि रोहित तिच्याकडे घाबरून बघत होता. मग आता काय होईल पुढं? रोहित राणीला पटवून देऊ शकेल का की तो निर्दोष आहे आणि राणी त्यावर विश्वास ठेवेल का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि आपल्या स्टोरीमध्ये आणखीन एक टर्निंग पॉईंट आलेला आहे. थँक्यू सो मच.